नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी गुड न्यूज. वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 25 ते दिनांक 31 जानेवारी 26 या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 19/5/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय. या शासन निर्णयाने सुधारित वेतन संरचनेत 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 25 ते दिनांक 31 जानेवारी 26 या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकीची रक्कम मे 26च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्त वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थितीत यादीदार व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248च्या पुनरुक्तीन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनाही लागू राहील. या संबंधीचा सर्व खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्त वेतनधारकाची निवृत्त वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्त वेतनावरील महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई भत्ता वाढीस देखील लागू राहील. धन्यवाद.